माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, वेअर मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखले एपी. चॅप्टर नंबर 7, लिनियर प्रोग्रामिंग, लास्ट चॅप्टर फ्रॉम अवर पार्ट फर्स्ट. बेटा, हा जो चॅप्टर आहे लिनियर प्रोग्रामिंग, पुढे प्रॉब्लेम्स आहेत ह्या लिनियर प्रोग्रामिंग वरती डिपेंडंट. बट वी विल ट्राय टू अंडरस्टँड द नेम ऑफ द चॅप्टर. लिनियर, फिजिक्स मध्ये लिनियर मीन्स इन अ स्ट्रेट लाईन, आणि मॅथ्स मध्ये लिनियर म्हणजे डिग्री 1. ठीक आहे ना? मॅथ्स मध्ये लिनियर मीन्स डिग्री 1. ओके बेटा, you might have seen the linear polynomials, quadratic polynomials, cubic polynomials. Linear means degree 1, quadratic means degree 2, cubic means degree 3. सो इथे जे काही इक्वेशन्स, ज्या काही पॉलिनॉमियल्स आपण पाहणार आहोत, तर बच्चा डिग्री विल बी 1. ठीक आहे ना? सो इथे x स्क्वेअर y स्क्वेअर दिसणार आहे तुम्हाला, x आणि y दिसतील फक्त. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग ऑन द बोर्ड? की बेटा लिनियर इक्वेशन अँड लिनियर इन इक्वेशन. बेटा लिनियर इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, यू डोंट नो लिनियर इन इक्वेशन. लिनियर मीन्स डिग्री 1 इक्वेशन. बेटा, if I write x is equal to 0, what you will say? First of all, it is linear. X ची degree 1. X is equal to 0 काय बेटा? Equation of y axis. काय बेटा हे? X is equal to 0 is the equation of, अरे बोलो, y axis. Suppose मी लिहिलं y is equal to 0, काय लिहिशील बेटा तू? You will say, sir, this is the equation of x axis, still degree 1. Okay. Suppose बेटा I am writing x is equal to 3. What you will say? Sir, this is equation of line which is parallel to y-axis. Are yes or no? What you will say? You will say, sir, this is equation of line parallel to कोणाला रे बेटा? अरे yes or no? y axis ला parallel. अरे असं करा ना तुम्ही. हा x axis, हा y axis. X is equal to 3. So हा 0. So 1, 2, 3. 1, 2, 3. So चिक. क्लास 10 मध्ये आपण याचे ग्राफ्स केले होते. yes or no बेटा? So we will say, sir, x is equal to 3 is the line which is parallel to y-axis. Getting? So in this way, y is equal, x is equal to -4, -5, 1.5, y is equal to something you can write. किंवा when you have two variables like linear equation, this was in the single variable. When there are two variables, then you can say beta 2x plus 3y equal to 0. Linear equation. फक्त व्हेरिएबल 2 आले. मग तुम्ही इक्वेशन 1 आहे. सो यू कॅनॉट सॉल्व. व्हॉट आय विल डू इज आय विल कीप वन व्हेरिएबल इटसेल्फ. ठीक आहे ना? 2x + 3 = 0. बस एवढंच ठेवतो. सो बेटा कॅन वी गेट व्हॅल्यू ऑफ x? येस सर. कशी भेटते? यू कॅन से सर दॅट इज 2x is equal to -3 and x will be -3/2. ही लाईन दाखवायची असेल तर कसं दाखवणार तुम्ही? 1, 2 आहे की नाही? आता -3/2 म्हणजेच दीड. सपोज हा -1 आणि हा -2, तर कुठेतरी इथं दाखवणार तुम्ही. आर यू अंडरस्टँडिंग? लाईन पॅरलल टू y axis once again. So बच्चा, this was about the linear equations. This was about linear equations. Now what about linear inequation? What about linear inequation? नावातच आहे, इक्वेशन नाही, इनइक्वेशन, इनइक्वालिटी, इक्वल नसणे. मग आता सपोज मी बोललो की बेटा x इज लेस दॅन 0, म्हणजे काय म्हणणार तुम्ही? 0 पेक्षा लहान. आणि मग यू विल हॅव टू शो द रिजन. व्हॉट यू डू बेटा? यू विल हॅव टू शो द रिजन. मग तुम्ही काय करणार? आता बघा, सपोज हा x ऍक्सिस आहे आणि हा y ऍक्सिस आहे. x शून्यापेक्षा लहान. शून्य कुठे आहे? हे इथं. मग शून्यापेक्षा लहान x कुठे आहे बेटा? हे बघ ना, इकडं तर पुढं प्लस आहे ना, इकडं मायनस आहे. x इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. व्हॉट यू हॅव टू शो? यू विल से सर इट इज धिस रिजन. This is called as inequality. Are you understanding? This is called as inequality. बेटा सपोज जसं मगाशी आपण घेतलं होतं 2x + 3 0. मी आता काय करतो? 2x + 3 आय विल से ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ही काय झाली? इनइक्वालिटी. इट इज कंटेनिंग टू क्वालिटीज, टू गोष्टी. दोन गोष्टी दिल्या याच्यामध्ये. एक म्हणजे बेटा 2x + 3 इक्वल टू आहे, ही एक गोष्ट. अँड
जो 2x plus 3 आहे ना बेटा greater than 0, it is containing both the things, this and this. बघ ना, equal to पण आहे आणि greater than पण आहे. It must consist both the things. मग बेटा इथून जर का मी काढलं तर x किती येणार आहे? मग यासारखा -3/2. And you have to add one another thing beta, which is greater than 0, which means from here 2x is greater than -3, so x is greater than -3/2. म्हणजे तुमच्या ग्राफ मध्ये मी जर का एक रॅन्डम ग्राफ ड्रॉ केला बेटा, सपोज हा x आहे, हा y आहे बरं का, तर -3/2 हे तुम्हाला माहिती आहे की सपोज दिस इज -1, दिस इज -2, तर 3 ला 2 ने भाग दे, दीड येईल ना उत्तर, विच मीन्स इट विल बी समवेअर हिअर. बरं का बेटा, हे झालं x इज इक्वल टू -3/2. तिथं ही लाईन होईल ना स्ट्रेट, ही लाईन होईल, राईट. परंतु x -3/2 पेक्षा ग्रेटर आहे, -3/2 पेक्षा ग्रेटर आहे. ग्रेटर म्हणजे मोठा ना बेटा, मग तर तुम्ही पुढे जाणार ना. अरे येस ऑर नो? सो पुढे जाणार. सो इन धिस वे आपल्याला काही ग्राफ पेपरवरती काढायचं नाहीये. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला रॅन्डमली हे फक्त असे ग्राफ काढायचे. सो दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या. फर्स्ट इज लिनियर इक्वेशन अँड सेकंड इज लिनियर इन इक्वेशन, की जिथे इक्वल नसणार आहे. सो कमी जादा वर खाली इन दिस वे वी हॅव टू प्लॉट. ठीक आहे ना बेटा? टेक द स्क्रीनशॉट. सो बच्चा नेक्स्ट कन्सेप्ट इज कॉन्वेक्स सेट. ठीक आहे, आपण लिनियर इक्वेशन पाहिलं, लिनियर इन इक्वेशन पाहिलं. आता एक सेट ऑफ पॉइंट्स जर का आपल्याकडे असेल तर ए सेट ऑफ द पॉइंट्स इन द प्लेन, एखाद्या प्लेन मध्ये, जसं तुम्हाला प्लेन माहिती आहे, व्हर्टिकल माझं बोर्ड जे आहे व्हर्टिकल प्लेन आहे, इज सेट टू बी कॉन्वेक्स सेट. तुमच्या त्या पॉइंटच्या सेटला कॉन्वेक्स तुम्ही बोलायचं कधी? इफ द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सेट. लाईन सेगमेंट कोण बेटा? लाईन सेगमेंट म्हणजे काय? दोन पॉइंट घ्या, जोडा, एनी टू पॉइंट्स, एंटायरली लाईज, अख्खीच्या अख्खी जी लाईन सेगमेंट आहे एंटायरली लाईज विद इन द सेट, ती अख्खीच्या अख्खी सेट मध्ये मावली पाहिजे. गेटिंग? दिस इज द डेफिनेशन ऑफ प्लेन ना बेटा. ऍक्च्युअली सपोज मला सांग, आपण प्लेन चॅप्टर मध्ये ही डेफिनेशन पाहिली होती. समजा हा एक पॉइंट घ्या, हा एक पॉइंट घ्या, आर दे एंटायरली लाईन? येस सर. सो धिस कॅन बी द कॉन्वेक्स सेट. अच्छा, सपोज आय एम टेकिंग वन अनदर डायग्राम लाईक दिस. ओके, सपोज हेक्सागॉन आहे, काय अजून करायचं ते करा. एक 2D डायग्राम दिसतीये बरोबर. सपोज मी दोन पॉइंट घेतले, जोडले. इज इट एंटायरली लाईन? येस सर. आता मी ही डायग्राम घेतली, तर व्हॉट विल हॅपन बेटा? हा एक पॉइंट, हा एक पॉइंट. इज इट एंटायरली लाईन? येस सर. परंतु ह्या तुझ्या डायग्राम मध्ये हा एक पॉइंट घ्या, हा एक पॉइंट घ्या, ड्रॉ केली. इज इट एंटायरली लाईन? नो सर. तिचा एवढाच तर पार्ट, हा पार्ट आते, हा पार्ट, परंतु हा पार्ट डायग्रामच्या बाहेर आहे. सो दिस विल नॉट बी कन्सिडर्ड ऍज व्हॉट बेटा? कॉन्वेक्स सेट. सपोज आता इथला इथला पॉइंट घेतला, एवढा पार्ट प्लेन होईल ना बेटा, परंतु हा पार्ट थोडी प्लेन होईल, हा पार्ट थोडी कॉन्वेक्स सेट होईल, नाही होणार ना. सो दिस इज ऑल्सो डिस्कार्डेड. आर यू अंडरस्टँडिंग? व्हाट अबाउट दिस? सेम इश्यू, हा एक पॉइंट घ्या, हा एक पॉइंट घ्या, दिस विल नॉट लाई. अरे सॉर नो बेटा. सो दिस इज ऑल्सो नॉट अ convex set. So I hope your concept is clear with the convex set. Take the screenshot. But after that, you have to note that this convex set may be bounded or it may be unbounded. म्हणजे तो क्लोज असू शकतो, ओपन असू शकतो. बाउंडेड मीन्स क्लोज, अनबाउंडेड मीन्स ओपन. म्हणजे तुम्ही जे ग्राफ्स काढणार ना, एक दोन लाईन्स ज्या भेटल्याच्या नंतर त्यांच्यामधला जो एरिया असेल ना, तर तो असा ट्रॅपेझियम, स्क्वेअर, रेक्टँगल काही असू शकतो, असा क्लोज असू शकतो. ओके, हिअर यू कॅन सी इट इज नॉट अ पेंटागॉन आयदर. ठीक आहे ना, असा कसाही असू शकतो, बंद आहे हा. आणि अनबाउंडेड म्हणजे ओपन, म्हणजे तुम्ही एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि एखादी जी लाईन आहे तिच्या खालचा एरिया येऊ शकतो, वरचा येऊ शकतो. आता बघ ना, खालचा म्हटलं तर अख्खा चक्का एवढा आला. समजा एखादा हा असा कर्व आहे लाईक पॅराबोला, तर याच्या आतमधला किती पण एरिया येऊ शकतो, अनलिमिटेड आहे की नाही. सो यू कॅन से दिस इज ओपन ऑर अनबाउंडेड. क्लिअर आहे बेटा? Let us start solving exercise 7.1. First question is beta solve graphically and the four sub questions have been given. So graphically आपल्याला ना सोडवायचे. तर याच्यातला फर्स्ट वन, x is greater than or equal to 0.
So beta, if I draw it on the axis, can I say चलो this is x axis and this is y axis. आता बघ x हा 0 किंवा त्यापेक्षा मोठा, तर मला सांग x is positive over here, x is negative over here, which means बघ ना हा सगळा एरिया येईल याच्या अंडर. येस ऑर नो बेटा? हे बघ ना मी एरो केला इथून पुढचा, याला चिटकून का घेतला? कारण x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. जर ग्रेटर दॅन 0 असता तर मला याला चिटकून नाही, थोडा स्पेस ठेवावा लागला असता. ठीक आहे, हे झालं फर्स्ट आन्सर. ठीक आहे, चला सेकंड, x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. मग काय करू बेटा? आय हॅव टू ड्रॉ द ग्राफ लाईक दिस. मला सांग दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस. एक्स इज पॉझिटिव्ह हिअर, एक्स इज निगेटिव्ह हिअर. मग बघ लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे काय? वाय पासनं लेफ्टला, वाय ला टच करायचं. येस सर, कारण इक्वल टू 0 पण आहे ना. अरे येस ऑर नो बेटा? एक्स इज निगेटिव्ह. सो फ्रॉम ओरिजिन टुवर्ड्स लेफ्ट, हे काय फ्रॉम ओरिजिन टुवर्ड्स राईट, फ्रॉम ओरिजिन टुवर्ड्स लेफ्ट. आता बघ वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सो बेटा दिस इज युअर एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस. बघ आता वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल 0, वाय वरती पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह आहे, राईट. मग आता बघ 0 किंवा त्यापेक्षा मोठा, परंतु वाय, वाय कुठे पॉझिटिव्ह आहे? अख्खा एक्सच्या वरती सगळा पॉझिटिव्ह आहे. सो व्हॉट आय हॅव टू शो इज बेटा, आय हॅव टू शो दिस रिजन. क्लियर है? इथे बघ y इज लेस देन और इक्वल टू 0. सो क्या किया जाए बेटा? दिस इज x एंड दिस इज y. y वर पॉझिटिव्ह आहे, खाली निगेटिव्ह आहे. मग आता y 0 किंवा त्यापेक्षा लहान म्हणजे कुठं? सगळा खाली येईल ना एरिया. बघ ना 0 किंवा त्यापेक्षा खाली. दिस इज युअर ओरिजिन इयर. अरे येस ऑर नो बेटा? व्हेरी बेसिक. सो इन दिस वे यू हॅव टू शो द ग्राफ्स. Yes, screenshot. Beta, what question number like second is saying? This is second question. Solve graphically. Okay. त्यातला पहिला सब क्वेश्चन काय सांगतोय बाळा? एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला कळलं एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह हा पहिला क्वाड्रंट आहे. येस ऑर नो बच्चा? सो दिस इज एक्स अँड दिस इज वाय. आता बघ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, एक्स इथं पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह आहे. म्हणजे एक्स साठी कोणता एरिया येईल? वरचा. येस ऑर नो? परंतु हा इकडचा घ्यायचा का? आता बघा लक्ष दे, हा पण येईल का नाही? येस सर. बघ लक्ष दे, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 बरं का. सो एक्स साठी हा वरचा एरिया घ्या. येस ऑर नो बेटा? हे काय एक्स पॉझिटिव्ह आहे ना त्या सगळ्या एरियामध्ये, आणि वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो हा वाय, वाय पॉझिटिव्ह वरती आहे ना. अरे येस ऑर नो बेटा? सो ओव्हर हिअर हे सगळं पॉझिटिव्ह ऑटोमॅटिकली फर्स्ट क्वाड्रंट. बघ ना एक्स इज ग्रेटर दॅन 0, वाय इज ग्रेटर दॅन 0, 0 ला पण घ्या. सो चिटकून ह्या असा एरिया हा येईल. डन. सो हा एवढा एरिया फर्स्ट क्वाड्रंट कॉमन येईल विथ इन्क्लुडिंग एक्स अँड वाय. इथं बघ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे बघ ना एक्स इज निगेटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. कोणता क्वाड्रंट आला? सेकंड क्वाड्रंट. येस ऑर नो बेटा? दिस इज युअर निगेटिव्ह एक्स, राईट. चला आता एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, एक्स इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडं निगेटिव्ह आहे. वाय वरती पॉझिटिव्ह आहे, खाली निगेटिव्ह आहे. यु नो, सो ऑब्विसली एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे 0 ला टेकून हे असं घ्या हा एरिया, आणि वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे वाय पॉझिटिव्ह वरती आहे, परंतु बघ ना शून्यापेक्षा मोठा. सो दिस वे. अरे येस ऑर नो बेटा? सो दोघांमधला कॉमन रिजन वी हॅव कॅल्क्युलेटेड. थर्ड सब क्वेश्चन काय सांगतो बेटा आपल्याला? एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0, वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे बघ ना एक्स इज निगेटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड क्वाड्रंट. इथं बघूनच कळतं ना आपल्याला, एक्स डॅश आणि वाय डॅश. ठीक आहे. एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल हा वाला पार्ट, वाय लेस दॅन ऑर इक्वल हा वाला पार्ट. म्हणजे काय होईल? एक्सच्या खालचा आणि वायच्या अलीकडचा हा रिजन येईल. इथे काय म्हणतात आपल्याला? एक्स पॉझिटिव्ह बघ ना ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय निगेटिव्ह म्हणजे काय? फोर्थ क्वाड्रंट. अरे सोनो बेटा? दिस इज युअर एक्स, दिस इज वाय डॅश निगेटिव्ह आहे ना. सो झालं एक्स पॉझिटिव्ह दिस वे, परंतु वाय सोबत कॉमन रिजन हा येईल ना. मग वाय निगेटिव्ह हा आहे. सो यांच्यामधला कॉमन रिजन फोर्थ क्वाड्रंट. क्लिअर बेटा? टेक द स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 3.
सॉल्व ग्राफिकली. पहिला सब क्वेश्चन यातला 2x - 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता ही इनइक्वालिटी आपण सॉल्व्ह करू. काय करायचं बेटा, हा 2x इथंच ठेवतो मी, हा -3 ग्रेटर दॅन इक्वल टू च्या पलीकडे गेला तर काय होईल बेटा, +3. सो x विल बी ग्रेटर दॅन इक्वल टू गुणिलेचा 2 भागिले करा, म्हणजे आपला जो x आहे बरं का, 3/2 म्हणजे दीड ना बेटा, मग मी यालाच लिहू का, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1.5. ग्राफ मध्ये मला हे दाखवायचंय, तर मग क्या किया जाए, हे बेटा, हा x ऍक्सिस आणि हा y. आता x ची व्हॅल्यू पहिली गोष्ट म्हणजे दीड कुठे येईल बेटा, हे बघा 0, हे 1, हे 2, 3 दिस वे. सो दीड कुठे येईल बेटा, हे काय 1.5 इथं आला बरं का. आता x इक्वल टू 1.5, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात ना, दिस कन्सिस्ट ऑफ टू थिंग्स. पहिली गोष्ट म्हणजे x इज इक्वल टू 1.5 आणि x इज ग्रेटर दॅन 1.5. बेटा क्लिअर आहे, ह्या दोन्ही गोष्टी ऍट ए टाइम आल्या पाहिजे. x इज इक्वल टू 1.5 ही लाईन काय येईल, ब्ल्यू पेन दाखवते बघ बेटा, x इज इक्वल टू 1.5 ही लाईन ही स्ट्रेट दिस वे. ओके, दिस इज x इज इक्वल टू 1.5. परंतु मला ऍट द सेम टाइम ग्रेटर दॅन 1.5, सो बेटा आय हॅव टू मूव्ह लाईक दिस, त्याच्यापेक्षा ग्रेटर दिस वे. सो ऍक्च्युअली ह्या लाईनचं इक्वेशन आता काय झालं, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1.5. कळलं बेटा. सेकंड, 2y - 5 इक्वल टू 0, ही इनइक्वालिटी सोडू आपण. सो 2y ग्रेटर दॅन इक्वल टू -5 पुढे जाऊन +5 होईल. म्हणजेच काय होईल बेटा, y ग्रेटर दॅन इक्वल टू 5/2, म्हणजेच y ग्रेटर दॅन इक्वल टू 2.5. 5 ला 2 ने भाग दे, 2.5. म्हणजे आपण पुन्हा एकदा हा x ऍक्सिस आणि हा y ऍक्सिस. बेटा y ची व्हॅल्यू 2.5, तुला माहिती आहे याच्या दोन गोष्टी आल्या, y इज इक्वल टू 2.5 आणखी y ग्रेटर दॅन 2.5. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळी दाखवायच्या. बेटा मला सांग, y वरती समजा मी हा 0 आहे ना, सो 1 घेतला, हा 2 घेतला, हा 3 घेतला, गेटिंग. आता y ची व्हॅल्यू 2.5 कुठे येईल रे बेटा, हे बघ ना, 2, 3 म्हणजे 2.5 इथे येईल ना, 2.5. येस और नो, राईट. मग ही लाईन काय असेल, x ला पॅरलल, विच इज y इज इक्वल टू 2.5. सो काढा ती, काढली. येस सर. बेटा मला सांग, त्याच्यापेक्षा ग्रेटर ना, ग्रेटर म्हणजे काय करावं लागेल मला, वरती. हॅव यू अंडरस्टूड. सो y इज इक्वल टू 2.5 नाही झाला, आता y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2.5, कारण 2.5 ला आपण कंटिन्यू केला आपण तो, आणि तिथून वरती पॉझिटिव्ह, लेस असतं तर खाली. आर यू अंडरस्टँडिंग. सो व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन, whenever it is greater sign you have to move away from the origin, whenever there is less sign you have to move towards the origin. क्लिअर आहे, स्क्रीनशॉट घ्या. थर्ड सब क्वेश्चन मध्ये काय इनइक्वालिटी आहे, 3x + 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 0. सो व्हॉट विल डू इज बेटा, 3x लेस दॅन ऑर इक्वल टू हा +4 पलीकडे जाऊ द्या, -4. आता हा गुणिलेचा 3 भागिले जाऊ द्या, सो x विल बी लेस दॅन ऑर इक्वल टू -4/3. आता बघ x निगेटिव्ह आहे, सो मला एक गोष्ट कळाली की आय मस्ट डू लाईक दिस, हा x ऍक्सिस, हा y, हा निगेटिव्ह x आहे बेटा, येस ऑर नो, x डॅश. हा मला सांग, -4/3 हा कुठेतरी इथे येईल ना. ओके, आय एम सेइंग की बाबा इथे हा कुठेतरी आला, -4/3. तो आणि त्याच्यापेक्षा लहान, तो आणि त्याच्यापेक्षा लहान, मग काय होईल बेटा, ही झाली x इज इक्वल टू 4/3. हा आणि याच्यापेक्षा लहान ना, आर यू अंडरस्टँडिंग. सो इन दिस वे दिस विल बी द ग्राफ. ठीक आहे, चला आता पुढे, 5y + 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता हा जो 5y असाच ठेवू, ग्रेटर दॅन इक्वल टू +3 काय करू, पलीकडे मायनस, हा जो गुणिलेचा 5 आहे त्याला भागिले करू, राईट. y निगेटिव्ह, सो मला कळालं की चलो ग्राफ मस्ट बी दिस वे, दिस इज y ऍक्सिस, दिस इज x, माय y इज निगेटिव्ह ओव्हर हियर, माय x इज निगेटिव्ह. क्लिअर आहे बेटा. बघ आता y इज इक्वल टू -3/5 जर मी काढायचं ठरवलं तर कुठे येईल रे बेटा, y निगेटिव्ह, वर पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह, कुठेतरी इथे येईल ना, -3/5 कायची व्हॅल्यू इथे येईल, राईट. बरं, मग ही लाईन x ला पॅरल असणार आहे ना, y इक्वल टू -3/5. परंतु बेटा वी वॉन्ट, जसं इथं x लेस दॅन ऑर इक्वल टू -4/3, तसं मला y इज इक्वल टू -3/5 नाही, मला त्याच्यासोबत ग्रेटर दॅन -3/5, -3/5 पेक्षा ग्रेटर पाहिजे बेटा. म्हणजे काय करावं लागेल, हा -3/5 आहे,
आय वॉन्ट ग्रेटर. सो व्हॉट आय हॅव टू डू इज, याच्यापेक्षा अच्छा वरती आपला एक्स ऍक्सिस आहे, विल बी अप्पर साइड. ओके बेटा. इनफॅक्ट बुक मध्ये ते लेस होतं, माझ्याकडनं अप्पर झालं, नो इश्यू. अरे असं ना बेटा, ग्रेटर म्हणजे काय, वरच्या व्हॅल्यूज. ठीक आहे ना, लेस असतं तर खालच्या, बघ ना लेस ग्रेटर टुवर्ड्स ओरिजिन साइड. क्लिअर आहे, स्क्रीनशॉट घ्या बेटा. क्वेश्चन नंबर 4th, नॉट थर्ड, क्वेश्चन नंबर 4th. आता इथे थोडाच चेंज आहे. इथे दिलं एक्स प्लस 2y लेस दॅन इक्वल 6. एक्स नाही, दोन व्हेरिएबल आहे. एक्स नाही, दोन व्हेरिएबल आहे. सो बच्चा एक्स प्लस 2y इज इक्वल टू 6 ही एक लाईन होईल. हिअर आर अगेन टू थिंग्स हा बेटा, देर इज नो इश्यू. हिअर आर टू थिंग्स. सो त्यापैकी एक आहे की एक्स प्लस 2y इक्वल टू 6 हिला उचला. ओके. अँड एक्स प्लस 2y लेस दॅन 6. याच्यापैकी ही जी आहे ना बेटा, ओके, फ्रॉम हिअर ही काय लाईन, अरे काय बच्चा लाईन, लाईन पासेस थ्रू हाऊ मेनी पॉइंट्स, 2 पॉइंट्स. सो ते 2 पॉइंट काढण्यासाठी काय करायचं बेटा, लाईन आहे म्हणजे 2 पॉइंट आहे बघ, हा फर्स्ट पॉइंट अँड सेकंड पॉइंट. ठीक आहे. चला एकदा एक्स वाय असतो ना पॉइंट, एक्स ला 0 कर, एक्स ला 0 केलं तर वाय काय भेटेल बेटा, 2 3 6 3. ओके, ओव्हर हिअर. दुसरा पॉइंट वाय ला 0 करा, हे बघ वाय ला 0 टाका, एक्स कॅपिटल 6. इट इज सो इझी गेटिंग. लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स कसे काढायचे, एकदा एक्स ला 0 वाय काढा, एकदा वाय ला 0 एक्स काढा, दॅट्स इट. सो मला लाईन ह्या 2 पॉइंट मधनं पास होती हे कळालं, राईट. मग आता ऑब्विसली मला हे कळालं की बाबा हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस 0 3 हा जो पॉइंट येईल हा एक्स 0 म्हणजे वाय वरती कुठेतरी इथं आहे, दिस वे, राईट. 0,3 6 0 हा असा इथे कुठेतरी येईल ना बाळा, 6,0. आर यू एग्री. सो एक लाईन ड्रॉ करा दिस वे. ठीक आहे. मग बाळा मला सांग, इथं आता हे वापर, एक्स प्लस 2y इज लेस दॅन 6, राईट. विथ इक्वल आणि लेस दॅन 6. लेस दॅन मध्ये whenever there is लेस वाला सिम्बॉल काय करायचं, टुवर्ड्स द ओरिजिन. ग्रेटर वाला सिम्बॉल अवे फ्रॉम द ओरिजिन. ठीक आहे. बाय द बुकिश मेथड, आपल्या टेक्स्ट बुकच्या हिशोबाने बघ बर का काय करायचं, ही जी इनइक्वालिटी आहे ही ट्रू का फॉल्स चेक करायचं. सो आता बघा, एक्स प्लस 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 0. एक्स आणि वाय या दोघांना 0 टाका, पुट एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0. 0 टाका, सोडले आपण बेटा. 0 प्लस 0 इज लेस दॅन इक्वल टू 0 म्हणजे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 6. हे ट्रू आहे का, येस सर. इफ ट्रू मूव टुवर्ड्स ओरिजिन साइड, अदरवाइज नॉट. ठीक आहे ना. सो इन दिस वे इट इज ट्रू, हेन्स व्हाट विल बी रीजन बेटा, दिस विल बी द रीजन. आर यू अंडरस्टँडिंग, क्लिअर आहे. खाली या. ओके, इफ इट इज ट्रू. फॉल्स असतं तर अवे. बट व्हॉट आय विल रिकमेंड, लेस दॅन सिम्बॉल दिसलं टुवर्ड्स ओरिजिन, ग्रेटर दिसलं अवे फ्रॉम ओरिजिन. पण लाईन जर ओरिजिन मधून जात असेल तर एक रॅन्डम पॉईंट घ्या मग ठरवा. ओके, तेही समेल, पुढे बघू आपण. चला त्याच्यातला सेकंड सब क्वेश्चन पाहू आपण. 2x - 5y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. ठीक आहे. बघ आता बेटा, once again here we have two things. First is 2x - 5y equal to 10. हे पहिले इक्वेशन घ्या, ही एक लाईन आहे, सो ऑब्विसली यू विल गेट 2 पॉइंट्स, राईट. नंतर हे वापरू आपण ग्रेटर वाला, राईट. आता मला सांग, ही एक लाईन आहे, सो हिअर विल बी हाऊ मेनी पॉइंट्स बेटा, 2 पॉइंट्स. अरे सो नो. चला एकदा एक्स ला 0 टाका, एक्स ला 0 टाकलं तर वाय काय भेटेल बेटा, -2. चला वाय ला 0 टाकलं तर काय होईल बेटा, एक्स विल बी 2×10. इट इज सच इझी गेटिंग. बर, मग आता आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करा. दिस इज युअर एक्स, दिस इज युअर वाय. 0 - 2 म्हणजेच निगेटिव्ह एक्स कडे या. सो समवेअर आय वुड लाईक टू से दॅट दिस विल बी द पॉइंट. 5,0. व्हेरी सॉरी 0 - 2 नॉट एक्स बेटा, इट विल बी वाय ना, -2. व्हेरी सॉरी. सो 0, -2 कुठेतरी इथं आला. 5,0 कुठेतरी इथं असेल ना बेटा, ऍग्री. 50. सो लाईन ड्रॉ करा विच इज जॉईनिंग दीज 2 पॉइंट्स. हाताने काढायची पटकन. ठीक आहे, काढली. ओके सर. आता काय, ग्रेटर दॅन, मी काय शिकवलं, ग्रेटर आहे, मूव अवे फ्रॉम द ओरिजिन.
ओके, यू आर डन. ग्रेटर सिम्बॉल आहे, मूव्ह हा ओरिजिन आहे ना, हवे लेस असतं तर टुवर्ड्स. बघ, एक्स ला 0 टाक, वाय ला 0 टाक, 0 - 0 0, 0 इज ग्रेटर दॅन 10. दिस इज फॉल्स, हेन्स हवे. ट्रू असेल तर टुवर्ड्स. हे बघ, ट्रू असेल, मेथड काय आहे की पुट एक्स वाय 0. ओके, ते जर का ट्रू येत असेल तर टुवर्ड्स ओरिजिन. ओके, आणि फॉल्स असेल तर अवे फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे ना, यू मे राईट इन द नोटबुक अँड फॉलो, जी आवडेल ती मेथड. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे. बेटा, what is third sub question? 3x plus 2y greater than or equal to 0. Once again, here will be two things. 3x plus 2y is greater than or equal to 0. ही एक लाईन आहे. आणि your 3x plus 2y is greater than 0. Clear आहे बेटा? चलो, आता equal to 0. So 2 points will be there ना बेटा? First point and second point. x ला 0 टाका. What will be y? Simply 0. Okay. चला, y ला 0 टाका. What will be x बेटा? 0. अरे क्या जादू. 0 0 0 0. Both the points are 0 0. Line is passing through origin only. Line is passing through origin. बेटा बेस्ट सम, भारी सम. ओके, मग आता ओरिजिन साइड नॉन ओरिजिन साइडचा तर विषयच नाही. आता गंमत आहे, क्या किया जाय. आपण लाईन कशी काढणार हे बघ ना, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. व्हॉट विल बी अवर लाईन बेटा? लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. मग अशी का अशी? कशी दाखवायची सर? कशी दाखव, हे बघ. अच्छा, आता ऍक्च्युली काय आहे ना, एक्स वायच्या always show the line passing through first quadrant. ठीक आहे ना, I will recommend you that draw the line passing through first quadrant. लाईन काढली, ओके सर, passes through origin. ओके सर, एवढाच मुद्दा आहे. आता दुसरी गोष्ट बघा, आता ग्रेटर आहे नाही का, ग्रेटर आहे. फिर क्या किया जाए? आपण ह्या इक्वेशन मध्ये एक पॉइंट घेऊ रॅन्डम, सपोज 1,1. ओके, मग आता 1 आणि 1 टाकला तर 3 × 1 बरं का, इथं प्लस 2 × 1 ग्रेटर इक्वल 0, म्हणजे 3 आणि 2 5 इज ग्रेटर दॅन इक्वल 0. सॅटिस्फाय करते का बेटा हे? येस सर, सॅटिस्फाय करते. सो व्हॉट यू टू डू इज मूव्ह अवे. अरे, आर यू अंडरस्टँडिंग? नसतं केलं तर लेफ्ट. अरे, आर यू अंडरस्टँडिंग? इन दिस वे यू हॅव टू ड्रॉ द डायग्राम. त्याच्यातला फोर्थ सब क्वेश्चन, 5x - 3y = 0. मधून काय भेटल? 5x - 3y = 0. आता आपल्याला माहिती आहे लेस वाली गोष्ट नंतर पाहू आपण. ठीक आहे, मग आता इथं 2 पॉईंट भेटतील मला. हा पहिला पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. चला, x ला 0 टाका. व्हॉट विल बी y बेटा? y विल बी 0. ओके, चला y ला 0 टाका. व्हॉट विल बी x? x इज 0. सेम सिच्युएशन ॲज हॅपन. ओके, सो दिस टाइम व्हॉट विल डू इज, हा जेव्हा खरंच गरज पडेल ना, तेव्हा आपण काय करू, आपण एक कोणताही रॅन्डम पॉईंट टाकून पाहू, आहे की नाही. सो राईट नाव आय एम शोईंग द लाईन लाईक दिस. ठीक आहे, ज्याच्यामध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. मग आता एक 1 1 पॉईंट टाकू आपण. व्हॉट विल हॅपन? 5 - 3 गेले 2 इज लेस दॅन 0. ट्रू आहे. सो मूव टुवर्ड्स दिस साइड. ओके, या स्क्रीनशॉट. बेटा ऍक्च्युली वी विल गो मोर प्रॉपर बिकॉज आपल्याला दुसरा एक पॉईंट घेऊन, बिकॉज लाईन साठी 2 पॉईंट पाहिजे ना बेटा. सो दिस मेथड विल बी लिटल इम्प्रॉपर. सो आय विल करेक्ट माय सेल्फ अँड आय विल डू वन थिंग. वी विल फाइंड सम अनदर पॉईंट बेटा. वी विल फाइंड सम अनदर पॉईंट आणि प्रॉपर लाईन काढू आपण. ठीक आहे ना, कारण ओरिजिन मधनं लाईन जाणारी थर्ड फर्स्ट आणि सेकंड फोर्थ अशी असणार आहे. स्वतः इथं लक्ष दे, एकच पॉईंट झाला हा. ओके, 1 पॉईंट. नाउ फॉर अदर पॉईंट मी काय म्हणतो बेटा, फॉर अदर पॉईंट पुट काहीतरी एक्स व्हॅल्यू द्या टाकून, प्लस टाका, मायनस टाका, जी वाटेल ती टाका. चला, मी एक्स व्हॅल्यू टाकतो -2, कोणतीही टाक, देर इज नो इश्यू. मग बेटा काय होईल? 3 × -2 + 2y इज 0. म्हणजेच स्टेप बाय स्टेप करू. 3 × 6 -6 + 2y 0. म्हणजेच 2y इज 6, म्हणजेच y इज 3. सो दुसरा एक पॉईंट आला
ओके. सेकंड पॉइंट आला -2 आणि y3. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा व्हॉट माय लाईन विल बी, ठीक आहे ना, व्हॉट आय हॅव टू डू इज, बरं का, एक्स इज निगेटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. कुठे आला? सेकंड क्वाड्रंट. म्हणजे ऍक्च्युली आय मस्ट ड्रॉ अ लाईन. मी हा सब क्वेश्चन आता पुसतो इथं, नंतर घेऊया. ओके बेटा, प्लीज लक्ष दे. काय करावं लागेल मला? आय विल ड्रॉ अ डायग्राम इन दिस वे. दिस इज माय एक्स, दिस इज माय वाय. लाईन पासेस थ्रू ओरिजिन. हा एक पॉईंट झाला बेटा, 0,0. आणि एक्स निगेटिव्ह, वाय पॉझिटिव्ह. -2 3. समजा -1 -2. चेक चेक चेक. 1 2 3. सो -2,3 हा पॉईंट कुठेतरी इथं येईल ना? अरे येस ऑर नो? सो एक झाला हा पॉईंट, एक झाला हा पॉईंट. सो बच्चा दॅट प्रॉपर लाईन मस्ट पास थ्रू दिस वे. ओके. आणि नेहमी अशी लाईन काढली की तिचं इक्वेशन काय लिहिणार? 3x + 2y. बघा लक्ष दे. विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इट इज कंटेनिंग बोथ द थिंग्स. आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 काय करायचं? पुट. सॅटिस्फाय होतं की नाही ते पण आपण पुट एक्स आणि वाय दोघांनाही 0 टाका. सो काय होईल बेटा? 0 + 0 इज ग्रेटर दॅन 0. यस इट इज सॅटिस्फाईंग. 0 इज 0. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सॅटिस्फाईंग. सॅटिस्फाय तर काय करायचं? आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? चलो आता बेटा 5x - 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 0 ही कोणती लाईन कंटेन करतीये? -3y 5x - 3y इक्वल टू 0. चला आता 2 पॉइंट असायलाच पाहिजेत. येस ऑर नो बेटा? समजा मी x ला टाकला 0, आय एम गेटिंग y 0. y ला टाकला 0, आय एम गेटिंग x 0. सेम मगासारखा प्रॉब्लेम. आता कोणता तरी एक नवीन पॉईंट घेऊन आपल्याला चूज करावं लागेल. आता आपण काय करू? फॉर सेकंड पॉईंट काहीही टाक x ला. मी 2 टाकतो. सो व्हॉट विल हॅपन बेटा? पुट x इक्वल टू 2. सो 5 इंटू x जागी 2 -3y इज 0. सो बच्चा 5 दुने 10 -3y 0. सो 3y इज 10. अरे हा मायनस पलीकडे गेला ना. मग y काय होईल बेटा? 10/3 म्हणजेच 3.33 समथिंग लाईक दिस. क्लिअर आहे? सो आता 2 पॉईंट भेटले. यस सर. हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. कोणते भेटले? एक तर ओरिजिन आहे. ओके सर. आणि दुसरा भेटला बघ ना, एक्स इज 2 आणि 3.33. अरे सॉर नो. एक्स वरती 2. सपोज दिस इज 1, दिस इज 2. वाय वरती चेक 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 1 2 3 4. सो 3.33 हा कुठेतरी असा आहे असं आपण म्हणू. व्हेरी सॉरी. हा 3.33 पॉईंट हा थोडी येईल. 3.33 कुठेतरी इथं आहे. 3.33. मग आता 2 आणि 3.33 हा पॉईंट कुठे येईल बेटा? दिस वे हिअर. सो ओरिजिनला आणि त्या पॉइंटला जोडणारी जी लाईन असणार आहे ती अशी असेल ना? येस ऑर नो बेटा? काय ती लाईन? 5x - 3y. कायम इक्वेशन लिहा तिचं. लेस दॅन इक्वल. मग आता इकडं जायचं, इकडं काय करायचं? चूज एनी रॅन्डम पॉइंट. फॉर परफेक्शन काय करायचं बेटा? चूज एनी रॅन्डम पॉइंट जो आवडेल तो. एक्स निगेटिव्ह, वाय पॉझिटिव्ह. ओके. एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह. ओके. काहीही चूज कर. चल मी करतो 2,3. ठीक आहे. 2,3. सो त्याच्यामध्ये टाकून द्या 5 एक्स जागी 2 -3 वाय जागी 3. हा ट्रू येतंय का फॉल्स बघू आपण. ठीक आहे ना. मग आता बघ 5 दुने 10 -3 3 9 लेस दॅन इक्वल टू 0. 10 तून 9 गेला 1 इज लेस दॅन इक्वल टू 0. मला सांग 1 हा 0 का त्यापेक्षा लहान आहे? ट्रू आहे का फॉल्स? नाही ना बेटा, दिस इज फॉल्स. एक ग्रेटर पाहिजे होता ना. क्लिअर आहे बेटा? बेटा दिस इज फॉल्स. मग हवे का टुवर्ड्स दिस वे? टुवर्ड्स घ्या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 5 मध्ये पुन्हा सॉल्व्ह ग्राफिकली. हे पहिलं लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे. दुसरं लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. दोघांचा कॉमन रिजन काढायचा आपल्याला. ओके. मग आता ही जी लाईन आहे इथं इथं कोणती लाईन भेटेल बेटा मला? 2x + y इक्वल टू 2. वन्स अगेन यू पीपल नो दॅट 2 पॉइंट्स कसे करायचे? x ला 0 टाक. व्हॉट विल बी y बेटा? इट विल बी सिम्पली 2. चला y ला 0 टाक. व्हॉट विल बी x? 1. बघ ना y ला 0 टाकलं. बे एक बे.
2 पॉईंट आले. येस सर. इथं बघ, इथनं कोणती लाईन भेटेल? x - y = 1. ॲग्री? आता 2 पॉइंट्स फर्स्ट अँड सेकंड. चला x ला 0 टाकलं, y काय भेटेल? x 0, y विल बी -1. नीट करायचा बेटा, छोटी मिस्टेक करायची नाही अजिबात. बरं, y ला 0 टाक. सो मायनस वाली टर्मच गेली, x विल बी 1. आर यू अंडरस्टँडिंग? सो एका लाईनसाठी 2 पॉईंट भेटले, दुसऱ्या लाईनसाठी 2 पॉईंट भेटले. मग आता आपण ग्राफ ड्रॉ करू. ओके, सपोज दिस इज x ऍक्सिस, दिस इज y ऍक्सिस. 0,2 हा कुठेतरी y वरती येईल ना बेटा? 0,2 हा पॉइंट. ओके, आणि 1,0 कुठेतरी इथे येईल ना? 1,0. मग ह्या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन कोण असेल? ही अशी 0, -1. मग आता y वरती निगेटिव्ह कुठेतरी इथं असेल ना 0, -1 आणि 1,0 म्हणजे ही लाईन. ठीक आहे, हाच पॉइंट. या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन ही अशी. ऍग्री? आता मला सांग, ही जी लाईन आहे ही कोण आहे? 2x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. ग्रेटर म्हणजे अवे फ्रॉम द ओरिजिन. ही जी लाईन आहे x - y लेस दॅन ऑर इक्वल टू 1, लेस म्हणजे टुवर्ड्स द ओरिजिन. ऍग्री? मग आता लक्ष दे की बेटा 2x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे ह्या लाईनच्या वरती, आणि ही जी लाईन आहे लेस दॅन 1 हिच्या खाली. आता हिच्या वरती आणि ह्या लाईनच्या खाली हाऊ मच विल बी द कॉमन पोर्शन बेटा? सो दॅट कॉमन पोर्शन विल बी दिस मच. आलं लक्षात? ओके, सिम्पली आय एम अगेन सेइंग, लाईन जर ओरिजिन मधून जात असेल तर एक रॅन्डम पॉइंट चूज करायचा आणि त्याच्या हिशोबाने ठरवायचं की वरती का खाली. अदरवाईज ग्रेटर आहे तर अवे फ्रॉम द ओरिजिन. कुठं गेलं? इथं होतं ना ही लाईन. अवे फ्रॉम द ओरिजिन म्हणजे दिस वे, आणि लेस येत आहे बघ टुवर्ड्स द ओरिजिन. ओरिजिन इथं आहे ना आपला. ओके, चलो घ्या स्क्रीनशॉट. सो हा कॉमन रिजन येईल. सो बेटा आय एम स्किपिंग सेकंड अँड टेकिंग थर्ड, आणि आय होप बाकी सम तुम्हाला जमतील. आता काय करायचं बघ, इथनं लाईन कोण भेटेल बेटा? x + y = 6. चला 2 पॉइंट्स, x ला 0 करा. अरे यस ऑर नो बेटा? x ला 0 टाक, y विल बी 6. y ला 0 टाक, x विल बी 6. इथं कोणती लाईन आहे? x + 2y = व्हॉट? 10. मग 2 पॉइंट्स क्लिअर आहे बेटा? x ला 0 टाक, व्हॉट विल बी y? बी 5 10, 5. y ला 0 टाक, ही टर्मच उडाली, x आला 10. ठीक आहे, चला ग्राफ ड्रॉ करा. हा x आणि हा y. 0 6 कुठेतरी पॉझिटिव्ह इथे येईल ना बेटा? ओके, हा पॉइंट. 6 0 कुठेतरी इथे येईल ना? राईट? ह्या 2 पॉइंट मध्ये जाणार लाईन इन दिस वे कोणती आहे? x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6. ठीक आहे, चला आता इथं 0,5 म्हणजे कुठेतरी इथे येईल ना हा पॉइंट. बर, आणि 10,0 म्हणजे पुढे दाखवा लागेल थोडस लाईक दिस. 10,0 हा पॉइंट. चला ह्या 2 पॉइंट मध्ये जाणारी लाईन विल बी दिस वे. ठीक आहे ना? तुम्ही जरा स्ट्रेट दाखवा. क्लिअर बेटा? विच इज x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10. मग आता बघा, x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6. ग्रेटर मीन्स अवे फ्रॉम द ओरिजिन. हे बघ ह्या लाईनच्या अवे म्हणजे वरती, ह्या लाईन पासून वरती, आणि x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10 हिच्या खाली. आता ह्या लाईनच्या वरती आणि ह्या लाईनच्या खाली कोणता पोर्शन येणार आहे? ते काय? हा एवढा मधला. हे बघ ना, हिच्या खाली लेस आहे ना खाली, आणि हिच्या वरती. आलं का लक्षात? आपण एक अनबाउंडेड म्हणजे ओपन रिजन, unlimited region will be there in between these two lines. So I hope in this way you will get the common region, and on the basis of this only we have to solve further problems ahead. Yes.